गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज 15 ऑगस्ट 2025 आपण निघालोय सोमनाथ राईडला. सोमनाथ इथून जवळजवळ 870 किलोमीटर आहेत आणि आपण एका दिवसात हे पूर्ण करायचं ट्राय करणार आहोत. चलो निकलते हैं. नमः शिवाय. गणपती बाप्पा मोरया. झोप. बजरंगबली. चला, तो अभी नाइट है, कैमरा करते हैं ऑफ. किती वाजले? 6:22 झालेत. 2.5 तास झालेत जवळजवळ राईड चालू करून आणि फक्त 86 किलोमीटर आले आतापर्यंत. आणि सकाळीच आमच्या कॅमेरा माउंटचा एक स्ट्रिप पडली आहे, त्यामुळे या पुढची व्हिडिओ हेल्मेटला लावून करता येणार नाही. नाश्ता करायला थांबलो आता. ठीक आहे, जवळजवळ 210 किलोमीटर झाले. एक गुजरातचं एक हॉटेल आहे, रेस्टॉरंट, तिथे थांबलो नाश्ता करायला. अजून इथून जवळजवळ 600 किलोमीटर आहे. बघूयात जेवढं कव्हर होईल तेवढं. 8 वाजेपर्यंत राईड करणार आपण आणि त्यानंतर मग बंद करावी लागेल. ठीक आहे, थोडा प्रॉब्लेम आले होते मध्ये. रेनकोट घातलं सकाळी बसला, पण पावसाचा पत्ता नाही. आता रेनकोट दोन्ही काढून ठेवलेत, कारण इकडे पाऊस तर कुठं दिसत नाही. आता थोडे थोडे ढग जमलेत, दिसत असतील तर पाऊस येईल असं काय वाटत नाही. रेनकोट आपण आता काढूनच ठेवणार आहेत आणि पुढची राईड कंटिन्यू करणार. मध्ये प्रॉब्लेम झाला होता, आपला हे तुटलं होतं बेल्ट, तर ते आता जुगाड करून दुसरं बेल्ट बसवलं आहे. अभी देखते कसं चालतं आहे. एकदा माईक वगैरे कनेक्ट करून बघतो, कारण माईक मध्ये मध्ये चालत नाही, हा प्रॉब्लेम आहे. ठीक है, मिलते हैं अभी नाश्ता विस्ता करने के बाद फिर. दिस इज इट, पहला नाश्ता. ठीक आहे, 212 किलोमीटर झाले. आत्ताच नाश्ता करून निघाले. आता पेट्रोल टाकायला मध्ये एक ब्रेक घ्यायला लागेल. थोडा थोडा पाऊस आला आहे. आता गाडी पण रिझर्वला लागली आहे, रिफ्युलिंग पण करायला थांबायचं आहे आपल्याला. पावसात पण भिजून जमणार नाही. आधी एवढ्या लांब येईपर्यंत, म्हणजे आता जवळजवळ 250+ किलोमीटर आपण आले, तोपर्यंत पाऊस नव्हता आणि आता अचानक पाऊस लागला आहे. नेमके रेनकोट वगैरे काढून ठेवले. फार जोराचा असं नाही आहे, पण रेनकोट घालावं लागेल बहुतेक. ठीक आहे, आता आपण पेट्रोल पंप शोधूयात. पेट्रोल त्याची तर रिझर्व आपली 100 किलोमीटर जाते. अंतर अजून बरंच कापायचं आहे. सो 80-90 आपला कंटिन्युअस स्पीड चालू आहे. आता आवाज या स्पीडला कसा आहे ते माहिती नाही, नंतर जेव्हा व्हिडिओ चेक करेल तेव्हाच आता समजेल. तरी 2-3 सेटिंग केल्यात. गेन वगैरे मायनस होता तो प्लस केला आहे. अजून बऱ्याच गोष्टी करायच्या बाकी आहेत. एकतर आपण नौकेत, आपल्याला काही अनुभव नाही आहे याचा. पहिल्यांदाच असा कॅमेरा घेऊन आणि राईडला आले.
हरकत नाही, पहिला प्रयत्न आहे, होत राहील. ठीक आहे, आता आपलं पहिलं काम आहे पेट्रोल पंप शोधून आणि रिफ्युलिंग करून घ्यायचे आणि मग आपण राईड कंटिन्यू करूयात. फुल कर दो. हाँ, साधा आहे, साधा ही डालना है. पेट्रोलचा रेट आहे तर 94.60, म्हणजे आपल्यापेक्षा जवळजवळ 10 रुपयांनी स्वस्त आहे. तासात 6 तासात फक्त 250 आले. ठीक आहे, काय हरकत नाही. 616 किलोमीटर अजून दाखवत आहे, तेवढं जायचंच आहे आपल्याला. 450च्या आत तर काय आपण आता ब्रेक नाही आहे. ब्रेक म्हणजे काय, जेवायलाच फक्त थांबणार आहे डायरेक्ट आपण. ठीक आहे, मुंबई अहमदाबाद आहे तोपर्यंत काही टेन्शन नाही, त्याच्यानंतर मग बघू. हायवेज जर असेल तर ही रनिंग पण कंप्लीट होईल, एवढा काय प्रॉब्लेम येणार नाही. बाकी इकडे पावसाचं प्रमाण खूप कमी आहे, अत्यल्प. चल, पेट्रोल निदान स्वस्त आहे तेवढंच. ठीक आहे, 800चं पेट्रोल ओके, 4 रुपये पर किलोमीटरच्या आसपास पडते आपल्याला. सर्वात महत्त्वाची नदी तापी नदी, त्याच्यावरील हा पूल आहे. बरीच मोठी नदी आहे. तीन वाजलेत आणि आत्ताशी जेवायला थांबले. जेवायला काय, दाल राईस. अजून पण 350 किलोमीटर आहे. 350 किलोमीटर तर काय होणार नाही. 350 किलोमीटर तर काय होणार नाही इथून. 6 तास तरी पाहिजे तेव्हा झालं असतं. 9 वाजेपर्यंत ठीक आहे, मारून 9 वाजेपर्यंत. 6 नाही 10 वाजते. 9 वाजले डायरेक्ट तिथं करून घेऊ ना. बघू जेवढं जाईल तेवढं जाऊ. 344 किलोमीटर बाकी आहे. 3:36 झालेत. टोटल 518 मारला आहे पण ऑलरेडी. 350 राहिला असेल ना. जेवणाचं काय वाटायला झालं, नुसती डाल भात, एक मिरची आणि कांदा, दॅट्स इट. एवढंच. अशी परिस्थिती इकडं. बघ, धाबं नावाला उघडलं, एक पण चालू नाही. चालू आहेत
तिथं असं जेवण भेटतंय काय सांगायचं आता. भूक लागली म्हणून खायचं अशातली परिस्थिती. बाकी एरिया जो इकडचा नुसता दलदल प्रदेश आहे आणि पूर्ण सपाट प्रदेश आहे. रस्ता आता कसा आहे काय माहिती. मागचा रस्ता जरा बरा होता, गाडी चांगली खिचली मागचे 100 किलोमीटर. इकडे सगळी दलदल. तो डॅम आहे की नाही रोडच आहे. अरे खत करायला शेती कुठं होईल यांची. हे लवाली उगवले सगळे. आपल्याकडे खाडीच्या बाजूला कसा प्रदेश असतो तशातला प्रदेश आहे आणि पूर्ण सपाट. दूर दूरपर्यंत नजर जाईल तिकडे जमीन सपाट. कुठे डोंगर नाही काय नाही. मला नाही वाटत नुसते टर्न घ्यायचे. काय माहिती कुठं जाते. एक्झिट आहे. हे करून तिकडनं अच्छा इकडं वर चढायला असं. हो येस. ढोलेरा ते अहमदाबाद एक्सप्रेस वे. ठीक आहे आपल्याला जायचे ढोलेराकडे. त्यामुळे इथून परत इकडे. हां रोडचं स्ट्रक्चर जबरदस्त बनवलेलं आहे. अबुलिया एक्झिट. बालूच्या हातात गाडी दिली होती तेव्हा तो 100-110 ला चालू. आपण नाही आपण एवढंच चालू आहेत 90 80-90 100 मॅक्स 100च्या वर जायचं नाही. एक्सप्रेस वे तर इथं संपतोय. बरं झालं पोलिसांनी वगैरे काय पकडलं नाही. 2 व्हीलर 3 व्हीलर अलाउड नव्हतं याच्यावर. पण हे काय ते सगळी जातात लोकल बिकल. आपण म्हणतो झालं एक्सप्रेस वे तर संपला आता काय प्रॉब्लेम नाही. झाला इथून टोल रोड सुरू. एक नंबर आहे. आणि जमीन बोलाल तर अजूनही तशीच आहे. सगळीकडे नुसती दलदल या बाजूलाही आणि या बाजूला आणि सपाट भूप्रदेश बघावं तिथं. परिस्थिती काहीच बदललेली नाही. आपण कोकणात किंवा महाराष्ट्रात जरी संपूर्ण महाराष्ट्रात जरी कुठेही फिरलो तरी टेकड्या डोंगर. टू व्हीलरची लेन ठेवली आहे याचा अर्थ 2 व्हीलर अलाउड आहेत. मला काय प्रॉब्लेम नाही. हा रोड बुडत नसतो की तिकडनं पाणी येते. कसं स्ट्रक्चर आहे काय समजा. मीठ आहे का रे. मीठ आहे का. हां काय काय 593 किलोमीटर्स आत्तापर्यंत झालेले आहेत. ऑलमोस्ट 600 किलोमीटर्स. अजूनही 267 बाकी दाखवते. 267 850 किलोमीटर. मला वाटतं एक्सप्रेस वे आता संपतोय. पुढून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. तिथंच भेटूयात. एक्सप्रेस वे संपला. 4 तासाची नाही अजून 4.5 तासाची रनिंग दाखवते. 4.5.
पावणे 5. कसे काय 4 तासाची दाखवेल? कसे काय 4 तासाची दाखवेल? 266 आहे. मग 266 किलोमीटर तू 4 तासात कसं जाशील? ठीक आहे, 7 वाजलेत. 236 किलोमीटर बाकी आहे अजून. एस्टिमेटेड टाईम 9:30 दाखवते. ऑलमोस्ट आपल्याला तेवढाच टाईम लागणार आहे. तेवढं जास्त पण होईल. जाऊया. इकडून जातो भरला काय प्रॉब्लेम आईचा जावं तिकडे टाकायचं. ठीक आहे, आता लागला मेन रस्ता. कुठला नाही रस्ता आहे तसं. चालते 81 किलोमीटर अजून 81 किलोमीटर बाकी आहे. दोन मिनटं थांबू म्हणजे तू चालव तुझी आम निघेल जरा. ठीक आहे. 800.8 झाला एक्झॅक्ट. 808 आणि 70 मग आईला एक पाडला रे. अजून 59 बाकी. तू उद्या बघू कुठे भेटला तरी घेऊ. कोकणात पोहोचलो पाऊस लागला. काय होतं कोकणात मध्ये पोहोचलो ना पाऊस लागला. अजून 14 मिनटं झालेत. मस्तपैकी हॉटेल बघू.